राधिकाताईंना आज हे यश प्राप्त झालं आहे ते त्यांच्या नवऱ्याच्या सपोर्टमुळे. तेव्हा आपण त्यांनाच विनंती करू, त्यांच्या यजमानांच्या हस्ते राधिकाताई आज तो पुरस्कार स्वीकार अगदी करतील. बरोबर. गुरुनाथ सुभेदार प्लीज या. आपल्या सोसायटीतर्फे विजेत्याला 50,000चा चेक. आता मी राधिकाताईंना 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. काय बोलू? सगळ्यांचे आभार. मी फक्त एकच सांगेन का कोणत्याही बाईनं स्वतःला कमी समजू नये. बाईमध्ये खूपच ताकद राहते आणि बाईनं ठरवलं ना तर ती अशक्य गोष्ट शक्य करून दाखवू शकते. तिचं घर तिची ऊर्जा असते. ती अशुभाला दूर सारून घरात सुख आणि समृद्धी आणू शकते. मी इतकंच सांगेन, प्रत्येकानं गृहिणीला मान द्यायला हवा. राधिकाताईंच्या या अतिशय सुंदर शब्दांनी या कार्यक्रमाची सांगता झाली असे मी जाहीर करतो. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आला. तू सुंदर आहे, पण माझ्याकडे माझ्या नवऱ्याचं नाव आहे राधिका गुरुनाथ सुभेदार. त्यांच्या नावचं मंगळसूत्र घालते आणि तू किती मनात आणलं तरी तू मला माझ्या घरातनं यांच्या मनातून कधीच घालवू शकत नाहीस. चीटिंग झाली यार. तू आणलेले प्रश्न कुठे गेले सगळे? चल हळू ना, इथे 4 चौकात नको ना. आता तू आज चल बरं, आपण आज जाऊन बोलू. तुला कळतंय काय नाही काय होणार आहे ते? तुला खरंच जावं लागलं तर उद्या काय रे? ए शन्या, आज जा घरात, पण तुला उद्या इथनं जावं लागणार. आज घे पाहुणचार, पण उद्याला इथून बॅग भरून चाललं जायचं. बरोबर समजून राहिलं ना तुला? यू घेऊ करू नको बाई. तू पैज लावली आणि पैज हारलीयस. मग आता ठरल्याप्रमाणे तुला घरातनं बाहेर जावं लागेल. तुला काय वाटलं? दुसऱ्याच्या नवऱ्याला जाळ्यात अडकवून घुस लावशील आणि त्यांच्या घरात घुसशील. आपलं सगळं आयुष्य सोपं होऊन जाईल. गर्लफ्रेंड बनणं सोपं राहते ग, बायको बनणं खूप अवघड असते. अशी दुसऱ्याची जागा हिसकावून घेशील, बळकावशील तर कसं होईल? म्हणून माणसानं स्वतःची जागा निर्माण करायची असते, ओळख निर्माण करायची असते. जे ते करत नाहीत
त्यांची ही अशी हालत होती. ठीक आहे बस झाला आता. तर चला आजचं. पुन्हा एकदा अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. ए राधिका, एक साधी सरळ स्त्री तिने जर मनात आणलं ना तर ती का करू शकते, तू दाखवून दिलंच बाई. आई, दुसरा पर्यायच नव्हता ना. मला माझ्या घरासाठी, माझ्या संसारासाठी हे सगळं करायलाच लागणार होतं आणि ते मी केलं. नुसतं केलंच नाहीस तर मोठ्या हिमतीनं केलं. वा वा, ही मला निघून जाईल उद्या. मला गेली बाई, मी तर सारखे देवापुढे हात जोडत होते. बाबा देवा, माझी राधिका जिंकू दे, माझी राधिका जिंकू दे, तिला तिचं सुख, तिचं पती परत मिळू दे. चाल बाई, आता आम्ही पण नागपूरला वापस जायला मोकळे. काहून आई, राहून जा ना अजून थोडे दिवस. हो ना, तिथले लोक मला राहू देतील का इथं? माझ्या पान हलत नाही त्याचं. आता तू थोडे दिवस संकटात होतीस म्हणून निघून दिलं त्यांनी, पण आता जायला पाहिजे ना बाबा. काहून आई, खाऊन घेऊन काही नाही. त्या सासऱ्यानी तर बोलायला सोयच ठेवली नाही. अगं त्याईने मी आता फोन केला होता ना ही आनंदाची बातमी सांगायला. म्हटलं शनया हरली, राधिका जिंकली. आई बाई, एवढे खुश झाले, एवढे खुश झाले, सांगतो सोय नाही, नुसत्या हसतच सुटले पाय. मग मला म्हणतात कसे, मला म्हणतात आता येऊन जा वापस नागपूर. उद्या सकाळच्याच फ्लाईटचं तिकीट पाठवून देतो, मेल करतो मी. आठवलंही असेल त्यांनी. काय बाई, आता उद्या आमची राधिका तिच्या हक्काच्या घरी येणार. मग मी का करावं, मी पण जाईन माझ्या हक्काच्या घरी नागपुरात. आई पण बरोबर आहे बाबांचं. जेव्हा मन जोडली राहतात ना तेव्हा थोडासाही दुरावा सहन होत नाही. आता जा तुम्ही, पण दोघांनी लवकर वापस या. 100%. येऊ येऊ येऊ, थांबून राहायचं बरं का. हो, नमस्कार करते आई. बस ना, नाव दे. मला पण आवरावर करायची. चल निघू. मला वाटलंच होतं तू आली असशील. थांब थांब थांब, लगेच आत येऊ नकोस, दृष्ट काढते आधी. दृष्ट का? अगं एवढी मोठी स्पर्धा जिंकून आलीयस, तुझ्या विरुद्ध माणसं काही कमी आहेत का? कोणाची तरी नजर लागलीच असेल. पिढा पिढा टळो, झाडपाल्याची, आल्या गेल्याची, भूताखेताची कुणाचीही नजर लागू नको. ये आता या.